नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे 2 बाधित आढळल्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे। आरोग्य भवनात दुपारी 3 वाजता ही बैठक होईल। या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। एचएमपीव्हीचा संसर्ग वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र हा व्हायरस कोरोना सारखा नसल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांनी दिली आहे। तसंच या व्हायरसला घाबरून न जाता सावध राहण्याचं आवाहन बोराडेंनी केलंय। सोबत आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे मॅडम आहेत। मॅडम, काय काय उपाययोजना आता महापालिकेने सुरुवात केली आहे उपाययोजना करायला? ज्यामध्ये आपल्याला सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा स्वरूपाची लक्षणं असतात, अशा रुग्णांचं वेगळं सर्वेक्षण सर्व रुग्णालय स्तरावरती करण्याच्या अनुषंगाने आपण सूचना दिलेल्या आहेत। त्यानंतर या व्हायरसच्या संक्रमणाच्या दृष्टीनं सर्व स्तरावरती जनजागृती करण्याच्या पण सूचना आपण दिलेल्या आहेत आणि शासनाच्या परिपत्रकामध्ये ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करण्याच्या अनुषंगाने या सर्व सूचना आपण महानगरपालिकेचे जे सर्व मुख्य आस्थापना आहेत त्या सर्व आस्थापनांना कळवलं गेलेलं आहे। त्यानंतर महापालिकेचे सर्व रुग्णालय आहेत त्यांना कळवलेलं गेलेलं आहे। आज आपण सर्व खाजगी रुग्णालयांना पण कळवत आहोत। त्यानंतर आपले जे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आहेत, वॉर्ड किंवा परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आहेत आणि एकंदरच जो आरोग्य विभागाचा स्टाफ आहे त्यांच्यापर्यंत या सर्व सूचना आपण निर्गमित केलेल्या आहेत आणि आपल्या सर्व स्टाफ मार्फत जनतेला आणि रुग्णांना पण या अनुषंगाने जनजागृती करण्यात येत आहे। जनतेने घाबरून जाऊ नये किंवा भिवू नये, फक्त सावध राहा आणि काळजी घ्या। काळजी काय घ्यायची आहे तर जनरल श्वसनाचे आजार होऊ नये म्हणून आपण जी काळजी घेत असतो, जसं की गर्दीच्या ठिकाणी आपण जेव्हा जातो, खूप मोठा क्राऊड असेल अशा ठिकाणी तिथं मास्कचा वापर करा किंवा सर्दी आणि असेल, ज्याला खोकला असेल, एखादा व्यक्ती शिंकत असेल किंवा खोकला करत असेल तर त्याच्यापासून लांब राहा किंवा स्वतःला जर खोकला येत असेल किंवा शिंक येत असेल तर रुमालाचा वापर करा किंवा टिश्यू पेपरचा वापर करा। वारंवार साबणाने हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा। सहसा हस्तांदोलन करणे टाळा। मात्र कोणत्याही नागरिकांनी घाबरू नये, फक्त काळजी घेण्याची गरज असल्याचं बोराडे मॅडम यांनी सांगितलंय। कॅमेरामन अमोल गव्हाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।